वसमत नगरपालिकेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अब्दुल हफीज अब्दुल रहमान यांच्या पत्नी सीमा हफीज निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आपल्यासोबत स्वतः राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार गटाचे नेते जयप्रकाश दांडेगावकर साहेब आहेत। साहेब, अब्दुल हफीज अब्दुल रहमान यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे, कशी रंगत असेल? कारण तिकडून राष्ट्रवादीला देखील उमेदवारी तुमच्या शिष्याने उतरवलेली आहे। विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 16,000च्या जवळपास मतं होती आणि आता नगराध्यक्षाच्या उमेदवारीला 20,000च्या जवळपास मतं पडतील। तरुण खालिदसारखे युवक आम्ही दिलेत, अनुभवी दिलेत, शिंदेताईसारख्या, आणि सगळ्या वार्डांचा अभ्यास करून उमेदवार दिलेले आहेत। महाविकास आघाडीचा विजय हा वसमत नगरपालिकेमध्ये 100% होणार आहे। तिकडच्या राष्ट्रवादीत काही जणांना चॉकलेट मिळाले असं कळते, कारण एबी फॉर्म लावतो म्हणून आश्वासन दिलं आणि एबी फॉर्म लावलं नाही, जसं इथलं उदाहरण तुम्ही पुरस्कृत केलं इथल्या उमेदवाराला। तिकडचं मला काही माहीत नसतं, मला माझं माहीत असतं, माझं तेवढं सांगितलं। बरं, वसमत तालुक्याचं राजकारण शहरातलं जे आहे त्यात मोठी खेळी पाहताना मिळत आहे। तिकडं आमदार शिवसेनेचे जे संतोष बांगर आहेत त्यांनी एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे म्हणजे राजू नवघरेकडे यांच्याकडे दिले आणि कॅतमवार साहेबाला वेळेवर डच्चू दिला। नंतर कॅतमवार साहेब शिवसेनेतून भाजपमध्ये गेले, तिकडे डच्चू मिळाला। कसं पाहता या खेळीकडं? राजकारण सध्या अत्यंत वेगळ्या पद्धतीनं चालू आहे। वसमतपासून ते दिल्लीपर्यंत फक्त निवडणुका, खेळी हाच विषय चालू आहे। आम्ही महाविकास आघाडी सगळ्या उमेदवारांना सोबत घेऊन जाणार, जास्तीत जास्त आमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष राहणार। भाजपाकडून घराणेशाही समोर येताना पाहायला मिळते, कारण नगराध्यक्षपद सुषमा शिवदास बोडेवार यांना उमेदवारी मिळाली आहे आणि त्यांचेच घरातले 3 ते 5 कॅन्डिडेट समोर आले आहेत। आता मे बी वापस विड्रॉल केलेत हे माहिती नाही, पण घराणेशाही दिसून येते भाजपमध्ये। भाजप फक्त काँग्रेसलाच घराणेशाही म्हणते, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। बरं सर, नक्कीच हे होते जयप्रकाश दांडेगावकर आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचा विजय होईल असा निश्चय त्यांनी यावेळी केला। दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत।